डेटा अनालिसिस युझिंग बार डायग्राम, ग्राफ अँड लाईन ग्राफ. आता तुम्हाला काही दोन तीन प्रकारचे तुम्हाला डायग्राम असतील. एक बार वरती असतील, काही ग्राफ वरती असतील, कोणाचं वेट लिहिलेलं असेल त्याच्यावरती, त्याच्यानुसार मार्किंग करायचे की क्रिस्टीचं वेट एवढं असेल, धनश्रीचं तेवढं असेल, तर कोणाचं जास्त आहे, कोणाचं कमी आहे. राईट. किंवा मग दक्ष आहे तर दक्षचं वजन जर एवढं आहे तर कम्पेअरिंग असणार की दर्श आणि क्रिस्टीमध्ये कोण मोठा आहे किंवा कोण छोटा आहे. राईट. किंवा मग रुक्मिणी त्यामध्ये ऍड होणार. राईट. असं तुम्हाला काही क्वेश्चन्स असणार आहेत. त्याच्या लाईन किंवा त्याचे ग्राफ मध्ये तुम्हाला दिलं जातं. राईट. आता मी एक तुम्हाला इथे, आता बघा आपण पुढे बघूयातच. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 1 कोण रीड करेल बाळांनो? दक्ष, आर यू देअर? Yes, दक्ष, ma'am. आवाज येतोय का बाळा Yes, माझा? ma'am. हो मॅम. ओके. आता सांग मला डेटा अनालिसिस म्हणजे काय, तू काय सांगू शकशील? तुला काय आयडिया आहे सांग बरं. यस बेटा. काय मॅम? जर मी तुला विचारलं की आता आपल्याला डेटा अनालिसिस करायचं, राईट, तर नेमकं काय करायचं, आपण काय करू त्यामध्ये? स्तंभ लेख. हा. स्तंभ लेख. म्हणजे? मॅडम या आकृतीतून उत्तर. हा. म्हणजे काय करायचं, तुम्हाला काही डायग्राम दिले असतील किंवा इथे दिसतोय सगळ्यांना ग्राफ. ओके. आता इथे सगळ्यांना दिसतोय का बघा ग्राफ? येस ऑर नो गाईज? यस दक्ष. हे बघ, हा जो काय आहे, हा आपल्याला काय दिलाय, इथे ग्राफ दिलाय. राईट. आणि ग्राफ मध्ये काय सांगितलंय त्यांनी, चार मुलांची नावं दिलेली आहेत आणि इकडे दिलेलं आहे ते, हे आहे ते डिस्टन्स आहे. राईट. 20, 40, 60, 80. राईट. तर तुम्हाला याच्यावरती, ह्या डायग्राम वरती तुम्हाला काय दिलेलं असतं, एक्झाम्पल दिलेलं असतं. म्हणजे हा काय झाला तुमचा, हा होल जो आहे हा काय तुमचा डेटा झाला. राईट. यस दक्ष. यस. दक्ष बेटा. म्हणजे या डायग्राम मधून तुम्हाला काय गोष्टी दिल्या जातात, तुम्हाला काहीतरी डेटा दिला जातो. आणि डेटा अनालिसिस करणं म्हणजे त्याच्यावर जे काही क्वेश्चन्स आहेत किंवा तो ग्राफ समजून घेणं किंवा ती डायग्राम समजून घेणं, याला काय म्हणतात, एक प्रकारचं अनालिसिस. राईट बेटा. यस मॅम. ओके. तर आपण फर्स्ट क्वेश्चन घेऊयात. दक्ष रीड करायचं बाळा. फर्स्ट क्वेश्चन. दक्ष. द horizontal बेटा आवाज ब्रेक होतोय का तुझा? at a scheduled time interval. The participants are Ramesh, Navin, पार्टिसिपेंट्स. Ritesh, Nikhil. बेटा दक्ष, पार्टिसिपेंट्स. Participants. हम्म. Participants. हम्म. Okay, ma'am. हम्म. पुढे रीड करायचंय. मॅडम खालचा दिसत नाही. दिसत नाहीये बाळा? हॅलो दक्ष. ओके. शर्वरी राऊत, अनम्यूट करायचं बेटा. Yes, ma'am. गुड इव्हिनिंग बेटा. Good evening, ma'am. क्वेश्चन रीड कर, जिथपर्यंत मॅडम झालाय ना दक्षचा त्याच्यानंतरच रीड कर. खालचा दिसत नाही. मॅम त्यांनी काही वाचलं काही कळलंच नाही, आवाजच अडकत होता. ओके, सगळं रीड करा. The horizontal and vertical bar graphs show the distance in meters covered by four participants at a scheduled time interval. The हम्म. participants are Ramesh, Naveen,
हम्म. Ritesh हम्म. in observe the graphs and answer the following questions. हम्म. आता यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, हॉरिझॉन्ट आणि व्हर्टिकल बार काहीतरी शो करतायत तुमच्या डायग्राम मध्ये, राईट? तर ते काय शो करतायत, एक जी ग्राफ आहे, हॉरिझॉन्टल जो आहे तो काय शो करतोय, डिस्टन्स. यश सर्वरी. Yes. हम्म. आणि व्हर्टिकल जो आहे तो व्हर्टिकल मध्ये जो जे काही नेम्स दिलेले आहेत ते काय दिलेले आहेत, मुलांचे नावं दिलेले आहेत, राईट? आणि तुम्हाला असं Yes. विचारलंय की तुम्हाला काय करायचंय, तो डायग्राम पाहायचा आहे, ते 4 पार्टिसिपंट बघायचे त्यांचं, आणि त्यांनी काय करतायत किंवा त्या ग्राफ मध्ये असं काही दिलंय की ते क्वेश्चन मध्ये तुम्हाला, त्या क्वेश्चन मधून तुम्हाला त्याचा आन्सर काढायचा. आता आपण पुढे काय बघणार आहोत, आपण क्वेश्चन बघायचे, राईट बेटा? Yes. हम्म. 1 मिनिट हा. क्वेश्चन रीड करायचा आहे. 1 मिनिट हा शर्वरी. एनी अदर स्टुडंट? स्वरा गणेश भोसले, अनम्यूट करायचं बेटा. स्वरा. स्वरा. ओके, 1 मिनिट, आय विल चेक स्वरा इज हियर और नॉट. स्वरा अनम्यूट कर बेटा. Good evening, ma'am. ओके, व्हिडिओ ऑन करायचा आहे. ओके, व्हिडिओ ऑन आहे. चला, क्वेश्चन रीड करा. How much less distance in covered by Nitin that Ramesh? 1 मिनिट हा स्वरा. मोक्षिका रचोरे, नंबर अँड न्यूमेरिक सिस्टीम जी आहे ते झालेलं आहे. ओके. स्क्रीन कोणाकोणाला दिसतेय बाळांनो? विजिबल आहे का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये मला येस ऑर नो टाईप करायचं. कोणाकोणाला सगळी स्क्रीन विजिबल आहे, टोटल स्क्रीन दिसते, आणि कोणाकोणाला काही दिसत नाही, कोणाकोणाला दिसतंय? ओके, खूप जणांना दिसतेय, आणि एक दोघा जणांना फक्त स्क्रीन दिसत नाहीये. रिद्धीला एकदा रिजॉईन करता का बाळांनो तुम्ही? ओके, मी काय करते, शेअरिंग स्टॉप करते आणि एकदा रिसेंड करते. ओके, रिशेअर करते मी स्क्रीन. ओके, त्यानंतर बघायचं सगळ्यांना दिसतेय का. ठीक आहे. ओके, आता सगळ्यांना दिसतेय का बघा. येस ऑर नो? ओके, चला. स्वरा बाळा, याचं मला हे सांगायचंय. 1 मिनिट. हा, स्वरा, याचा आन्सर सांगायचं बेटा. Ma'am C. सी येतं का? कसं येतं सांग बरं. नितीनची मॅम मराठीमधनं सांगितलं तर चालेल? चालेल चालेल बेटा, नो प्रॉब्लेम. नितीनची रमेशपेक्षा उंची म्हणजे तिथं डिस्टन्स दाखवलेला आहे की किती आहे, त्यामुळे माझं आन्सर सी आलं. डिस्टन्स दिसतंय का तुम्हाला? हो मॅम. किती डिस्टन्स आहे सांग बरं मग. 18. 1 मिनिट. 18 कसं राहील बाळा? 80 मॅम. हा, आता बघ, आता आपल्याला काय विचारलंय, हाऊ मच लेस.
हाऊ मच लेस डिस्टन्स इज कवर्ड बाय नितीन दॅन रमेश. ओके, तर किती येईल? रमेश पेक्षा नितीनने कितीने कमी डिस्टन्स कव्हर केलंय असं विचारलंय, राईट बेटा? आणि राईट आता मॅम. बघ, रितेशचं घेतलं तर किती आहे? 140 आहे, राईट? हा. आणि नितीनचं घेतलं तर किती आहे नितीनचं? 120. 120. 1 मिनिट. नितीनचं जर घेतलं तर 100 दिसतंय आणि रितेशचं घेतलं तर 140 दिसतंय, राईट? राईट मॅम. मग आपल्याला विचारलंय की रमेश पेक्षा नितीनने कितीने कमी केलंय. 1 मिनिट आहे गाईज. रमेशने किती केलंय ते? ओके, रमेश रमेश विचारलंय ना. रमेशचं 120 आहे आणि नितीनचं 100 आहे. तर बाळा काय आन्सर येईल? स्वरा, चुकलेला आहे तुझा आन्सर. मॅम डी. किती येतं आन्सर? डी. डी ऑप्शन करेक्ट आहे. ओके. स्वरा बाळा, ग्राफ नीट चेक करायचं. ओके, रिचेक करायचं, आन्सर बरोबर येते का बघायचं. 80 हे चुकलं होतं ना तुझं आन्सर, सी आन्सर? येस मॅम. डी हे आपलं आन्सर येत आहे, राईट? सगळ्यांचं आलंय का बघा डी आन्सर? क्वेश्चन नंबर 2. श्लोक, अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. हा, क्वेश्चन रीड करायचंय आणि आन्सर सांगायचंय. What is the total marks divided by 5 equal to? What is total marks divided by 5 equal to? ओके. मॅम सगळ्यांनी डिवाइड करून बघायचंय ना? हा, टोटल मार्क्स काय करायचे तुम्हाला? ग्राफ मध्ये टोटल मार्क्स दिसतंय श्लोक बाळा? येस मॅम. मग ते टोटल मार्क्स घ्यायचे आहेत. त्याचं हे करायचं आपल्याला. ग्राफ मधले म्हणजे कुठले घेशील? जे मार्किंग केलेलं आहे तिथले नाही. ग्राफला काहीतरी पॉइंट दिलेले आहेत बघ, दिसतायत तुला? हो मॅम, त्या ग्राफच्या आतले ना? हम्म तर ते पॉइंट वर जे संख्या येते ना ती तुम्हाला लिहायची आहे आणि त्याची टोटल काढायची. टोटल काढल्यानंतर 5 ने त्याला 5 ने डिवाइड करायचंय. ते तुमचं आन्सर असेल. ओके गाईज? शुभांगी क्षीरसागर, 1 मिनिट हा बेटा. शुभांगी अनम्यूट कर बेटा. येस मॅम. काय झालं बाळा? प्रश्न मराठीत टाका की. बेटा तो इंग्लिश मीडियमला आहे की मराठी मीडियमला? हॅलो शुभांगी. शुभांगी. हा मॅम. हा बाळा, तू इंग्लिश मीडियमला आहे की मराठी मीडियमला आहेस? मराठी मीडियम. बाळा, हे इंग्लिश मम्मी मीडियमचं पप्पा. चालू आहे. शुभांगी बेटा, हे इंग्लिश मीडियमचा क्लास आहे आज. बर. पाठवायला मी पाठवलं असतं पण प्रत्येक क्वेश्चन हा इंग्लिश मध्येच आहे बाळा.
तुला याचं ओके याचं मॅम. सांगू का मी? तुला याचा अर्थ सांगू का या क्वेश्चनचा? हाँ. हम्म. आता बघ, आता एक आपल्याला इथे ग्राफ दिलाय. येस शुभांगी? तर त्या ग्राफ मधून तिथे जिथे जिथे डॉट दिलेले आहेत, राईट, त्यांनी एक ग्राफ तयार केलाय. तर जिथे हाँ. जिथे डॉट दिलेत ना त्यांनी, त्याची संख्या तुला घ्यायची आहे, त्याची पूर्ण बेरीज करायची आहे, आणि बेरीज केल्यानंतर त्या संख्येला 5 ने भागायचं आहे. आणि तुझं मग ते ऑप्शन येईल, ते आन्सर तुझ्या ऑप्शन मध्ये असणार आहे. कळालाय क्वेश्चन? हाँ. हाँ मैम. हम्म. करा. मोक्षिका 1 मिनिट, मी अनम्यूट करते तुला. ओके. मोक्षिका अनम्यूट करायचं बेटा, व्हिडिओ ऑन पाहिजे. मोक्षिका व्हिडिओ ऑन पाहिजे बेटा. मैम, नंबर एंड न्यूमरल डबल घेऊ शकता ना? बाळा, ते ऑलरेडी आपलं 2 वेळेस घेऊन झालेलं आहे. ओके. मे बी आपण काय करूयात, जेव्हा टेस्ट सिरीज घेतो ना आपण, तेव्हा तुझं मी क्लिअर करून देईल. ठीक आहे बाळा? आणि तुला जर काही डाऊट असतील तू मैम, त्या दिवशी विचारू शकतेस. मॅम मी होती तुम्ही जेव्हा शिकवलं, मी हो. क्लास नाही लावली होती. ओके, रेकॉर्डिंग भेटेल ना बाळा तुला, नंबर अँड न्यूमेरिक सिस्टमचं. येस मोक्षिका? यस मॅम. आणखी पॅसेज झाला का? पॅसेज झाला आहे का? कोणता पॅसेज बाळा? इंग्लिशचा. इंग्लिशचा कोणता पॅसेज? मॅम बुक मध्ये आहे ना नवोदयचा पॅसेज. बाळा, माझ्याकडे इंग्लिश सब्जेक्ट नाहीये, मी फक्त मॅथ आणि इंटेलिजन्स हा पार्ट घेते. बट इंटेलिजन्स ही तुमचा पार्ट घेत नाही मी मी 4th स्टँडर्डचा इंटेलिजन्सचा पार्ट घेते. तुमचं फक्त मॅथ मी शिकवते बाळा. मग इंग्लिश कोण शिकवतं तुम्हाला जर वेळेस? मॅम, हम्म. मॅम याच्यात इंग्लिश शिकवतच नाही ना. इंग्लिशचं कोण घेत नाही का? नो. ओके. तुझ्याकडे जे नंबर असेल ना बाळा, तू जिथून जॉईन केली ना, त्यांना एकदा तू बोलू शकते की मॅम आमचं इंग्लिशचं कोण घेतं, किंवा मग माझं इंग्लिशचं लेक्चर होत नाही, असं बोलू शकतेस बाळा तू. किंवा कधी कधी काय होतं ना, इंग्लिशचे लेक्चर होत असतील पण तू त्याच्यात ऍड केली नसेल ग्रुपमध्ये, तर राहून जाऊ शकतं तुझं लेक्चर. राईट बेटा? यस मॅम. आज 7 to 8 होती ना क्लास, 8 to 9 काऊन झालं? आज बाळा एक तर आपला संडेला आपला क्लास नसतो. ओके. आता इथून पुढे आपण एक्स्ट्रा क्लास ठेवतोय, त्यामुळे 8 ते 9 ठेवलेला आहे. किंवा कधी कधी 7 ते 8 ही राहील. ओके. कारण सॅटर्डे संडे हा असतो तुमचा एक्स्ट्रा क्लास असतो. यस. ओके बेटा? यस. हम्म. याचा आन्सर आलाय का मोक्षिका तुझं? यस मॅम. कोणता आन्सर येतो याचा? यस मॅम, बी आन्सर आहे. बी आलं? बी. कसं येतं बी? सी आन्सर येतं बाळानं, सी. मोक्षिका बाळा, आपली यस मॅम. एक 5-10 मिनिटात आपली मीटिंग क्लोज होऊ शकते. रिजॉईन करायचे सगळ्यांनी. ओके. आता हे व्हॅल्यूज बघ बाळा, हे चालेत का तुझ्या व्हॅल्यूज? यस मॅम. सगळ्या व्हॅल्यूज बघ एकदा, रिचेक कर, कारण ह्या व्हॅल्यूज आपल्या येतात. यस मॅम, हेच व्हॅल्यू आलं. हा, मग आन्सर थोडंसं चुकलंय असं मला वाटतंय. कारण याची टोटल जेव्हा बघते ना तू, तर 1870 ही आपली व्हॅल्यू येते. आणि जेव्हा तू 5 ने डिवाइड करते ना त्याला, तर त्याचा आन्सर ऑप्शन सी येतं. यस मॅम. ओके. मॅम हे तुम्ही ओके.
हम्म. मोक्षिका म्यूट कर बघा. म्यूट करायचंय. रिद्धी अनम्यूट करायचं बेटा. तिथेच ठेवलेलं. येस मॅम. हम्म. क्वेश्चन नंबर 1 रीड करायचंय. What is the difference in the rainfall during the months June and October? हा, काय सांगता येतं याचं, क्वेश्चनचा अर्थ काय होतं? जून व ऑक्टोबर महिन्यामध्ये किती डिफरन्स अंतर आहे? ओके. रेनफॉलचं विचारलंय बघा. रेनफॉल हा जून किंवा ऑक्टोबर मध्ये जे काही झालेलं आहे, तर जून आणि ऑक्टोबर मध्ये जो रेनफॉल झालाय म्हणजे पाऊस झालाय, तर तो किती ने कमी आहे किंवा किती ने जास्त आहे, डिफरन्स काढायचा त्याच्यातला. राईट बेटा? यस. हम्म. आणि तुझं काय प्रॉब्लेम होता का बाळा? डाऊट काय होता तुला? नो मॅम. अनम्यूट करा बोलत होती ना बाळा तू. नाही मॅम, क्वेश्चन वाचण्यासाठीच. मी सगळ्यांना टाइम देत असते बाळा. कधी कधी नाही दिला तर खूप विद्यार्थी असतात म्हणून राहतं. ओके. त्यामुळे अनम्यूट करा असं नाही बोलायचं. टीचर लोकांना काय वाटतं की तिथे काहीतरी डाऊट आहे म्हणून बोलतात. येस. राईट? येस. चला आन्सर सांगा. आता जून मध्ये बघ किती झालाय, 35. ऑप्शन आणि सी. ऑक्टोबर मध्ये काय झालंय, 15. मॅम, आन्सर ऑप्शन सी. ओके. कसं येतं सांग बरं. मॅम, जूनचं 35 रेनफॉल आहे थर्टी आणि फाय ऑक्टोबरचं मायनस 15. राईट? यस. 20. सी ऑप्शन करेक्ट आहे. ओके. रिद्धी म्यूट करायचे बाळा. ओके मॅम. थँक्यू मॅम. ओके, वेलकम बेटा. क्रिस्टी अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. हा, क्वेश्चन रीड करायचा आहे आणि आन्सर सांगायचा आहे. The bar graph show the mode of transport used by the student of a school. How many students of the school use different mode of transport? ओके. आता हा बार शो काय करतोय, ट्रान्सपोर्टेशनचं शो करतोय. राईट? म्हणजे स्टुडंटला जे स्कूल पर्यंत ट्रान्सपोर्ट करतात त्याचा ग्राफ तुम्हाला इथे दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा काय आहे तुमचा, हाऊ मेनी स्टुडंट ऑफ द स्कूल यूज डिफरंट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. म्हणजे ट्रान्सपोर्ट साठी किती स्टुडंट स्कूल साठी काय काय यूज करतात, किंवा किती, हाऊ मेनी स्टुडंट ऑफ द स्कूल यूज डिफरंट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. म्हणजे किती असे मुलं आहेत की ते डिफरंट मोड, म्हणजे गाडी असेल, कार असेल, बायसिकल असेल, ओके, ते यूज करतात. आता कसं काढाल क्रिस्टी? Yes, ma'am. हा, कसं काढशील याचा आन्सर तू? Mm, कोण सांगेल? आता बघ क्रिस्टी, Yes, ma'am. आवाज येतोय? Yes. हम्म. आता मला सांग, 200 मुलं कशाने जातात, कारने. राईट? हो. विजिबल आहे ना स्क्रीन? त्याच्यानंतर बघ हो. 300 मुलं हे कशाने जातात, बाय फूट, म्हणजे चालत चालत जात आहेत. राईट? हो. त्याच्यानंतर बघ 400 कशाने जात आहेत, स्कूल बसने किती जातात, 400 लोक जातात. राईट बेटा?
आणि हो. बायसिकल म्हणजे सायकलने किती जातात? 500. हो. आता याचं टोटल करायचं म्हणजे ते तुझं काय होईल? आन्सर येईल. वन राईट. 1400. हा, म्हणजेच काय येईल आपला सेकंड ऑप्शन. कारण का केलं? हो. कारण प्रत्येक स्टुडंट हा काय करतोय, वेगवेगळं डिफरंट मोडने जातोय ट्रान्सपोर्टने. राईट. कोणी बाय सिकलने जातंय, बाय फूट जातंय, कोणी बाय कारने जातंय, बाय स्कूल बसने जातंय. राईट. तर त्या सगळ्यांचे आपल्याला काय करावं लागेल? ऍडिशन करावं लागेल. कारण किती स्टुडंट आहेत असं विचारलं की डिफरंट मोडने जाणारे असे किती स्टुडंट आहेत. राईट. त्यामुळे ऑप्शन नंबर बी, 104, 1400 हे आपलं आन्सर येईल. हो. हम्म. श्री गिडमिरे, अनम्यूट करायचं बेटा. आणि क्रिस्टी, म्यूट करायचं बाळा तू. Yes, ma'am. हम्म. रीड करा बाळा क्वेश्चन. What is the total expenses of the family? हम्म. आता या बार मध्ये काय सांगितलंय माहितीये? जो ग्राफ दिलेला आहे, राईट. तर या ग्राफ हाँ. मध्ये काय दिलेलं आहे की एक्सपेन्सेस ऑफ अ फॅमिली ऑन डिफरंट, म्हणजे काही लोक फूड घेत आहेत, काही लोक रेंट देत आहेत, काही लोक क्लोथ घेत आहेत. राईट. काही लोक ट्रॅव्हलिंग करतायत. बरोबर. तर म्हणजे एकाच फॅमिलीचे दिलंय, पण ते फॅमिली काय करते, प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वेगळं घेते किंवा तिथे खर्च करते. राईट श्री? Yes, ma'am. हा. तर तुला तिथं विचारलाय क्वेश्चन काय, व्हॉट इज द टोटल एक्सपेन्सेस ऑफ द फॅमिली? त्या फॅमिलीचा टोटल एक्सपेन्स किती झाला? कसं काढशील? मॅम जे हे आहेत ना, अदर ट्रॅव्हलिंग, क्लोथ, फूड, रेंट, हम्म. त्यांची जे पण हे आहे, जसे की ट्रॅव्हलिंगची 500 आहे, क्लोथची 1000 आहे, तर हम्म. त्यांना प्लस करून जो आन्सर येते तो आपला ऑप्शन सही आहे. बरोबर. तर काय सांगशील किती येईल? सगळ्याची टोटल करायची आहे आणि कॅल्क्युलेट करायचं. येस बेटा. श्री, म्यूट मॅम झाला का श्री? त्याच्या आन्सर सी येते 75. 7500. ओके. केली टोटल सगळ्यांची? सगळ्यांना समजलाय का क्वेश्चन? येस ऑर नो मध्ये टाईप करायचंय मला. 1 मिनिटाने आपली लिंक बंद होऊ शकते, सगळ्यांनी रिजॉईन करायचंय. ओके.